वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आम्ही चालले आज फिरायला. इथं आमची ट्रॅव्हल बॅग आहे. ही अंशूसाठी जेवण घेतलंय आणि अंशू झोपलाय. आणि इथं अंशूची छोटी बॅग आहे आणि अंशूची ही मोठी बॅग आहे. हा ते सगळ्यांना सांगून ठेवले, मला जागे जागे आठवण करून द्या. तू एक ब्लॉगर आहे, तुला ब्लॉग पाहायला भेटतील का आम्हाला? का घरी आलं पाहिजे ते पण ब्लॉग बघायला भेटतील घरी आलं. म्हणलं ब्लॉग आल्यावर पाहायला भेटणार आहे का? तुम्ही तिकडे पोस्ट करणार गेलं म्हणजे दिवसाला. तर आम्ही आता नाशिक फाट्यापर्यंत आलोय. तिकडून काही बेइज्जती करून राहिला तुम्ही. डायरेक्ट विचारलं काय बोलताय काय? येणार ना देणार का ब्लॉग नाही ब्लॉग आल्यानंतर आजचा ब्लॉग कधी येणार? आजचा ब्लॉग 8 दिवसांनी. तर आम्ही नाशिक फाट्यापर्यंत आलोय. तिकडून इथून अंतर किती जायला माहिती का? जवळजवळ 350 किलोमीटर आहे. तुम्हाला आता फक्त 30 किलोमीटर आणलंय मी. 30 नाही, किती असेल रे? 20 एक ना? 20 नाही पण 15 किलोमीटर आलंय. 350 किलोमीटर जायचंय. तर आम्ही आलोय आता इथं नाशिक फाट्यापर्यंत. आणि तिथून ताई ते पण येणार आहे. ताई गेली ऑफिसला, तिला तिथूनच पिकअप करायचंय. तिचं आज ऑफिसला काहीतरी इमर्जन्सी काम होतं, त्यामुळे ती ऑफिसला गेली नाही, तर ती वर्क फ्रॉम होमच करणार होती. आणि दाजींनी आज सुट्टीच टाकली. ते पण गाडी घेऊन येऊ राहिलेत. तर आम्ही जाणार आहे त्यांच्या गाडीमध्ये. ॲक्च्युली आमचीच गाडी न्यायची होती, पण आमच्या गाडीला थोडासा इश्यू झाला, त्यामुळं त्यांचीच गाडी चालवली. ॲक्च्युली आम्हाला म्हणजे आमचं प्लॅनिंग 3:30 वाजता निघायचं असं होतं. 2 वाजताच होतं. हां, तर त्यामुळे आम्ही घरून 2 वाजताच निघणार होतो. ते आम्हाला 3:30 वाजता इथून पिकअप करणार होते, पण थोडंसं लेट झालं. मी 1 वाजताच घरी आले होते, तर थोडंसं लेट झालं. आणि आता बॅग पण एवढ्या भरून चालवलं आहे. तर बघूया आता, नाहीतर तिकडे जाऊन दाजींच्या त्यांच्या बँड्यांच्या पण भरपूर बॅगा असून मग शॉक होऊन जायचे की आता चला इमर्जन्सी एखादी बॅग रिकामी करा, द्या घरी पाठवून. चला आता तुम्ही. तर आम्हाला दाजी त्यांनी घेतलंय, पिकअप केलंय आणि आता आम्ही चाललोय ताईला पिकअप करायला. आणि तिथून तसंच जाणार आहे. तर अंशूची चालली ताईला घेतलंय. असतो स्ट्रेस. तर इथं गाडी थांबवली. ताईला घेतले हडपसरमध्येच. आणि इथं गाडीची PUC करायची होती, तर ती PUC करायची. सगळे येतील ब्लॉगमध्ये, पण दाजीच येणार नाही बहुतेक. इथं आम्ही 8 वाजलेत आता आणि जेवण करण्यासाठी थांबलो होतो. त्याला खाली चालायचंय. तर आम्ही आता येऊन पोहोचलोय अक्कलकोटला. आणि दाजीन ते बघायला गेलेत की हे आहेत की नाही, भक्त निवासमध्ये रूम शिल्लक आहेत की नाही बघायला गेलेत. जर शिल्लक नसलं तर आपल्याला प्रायव्हेट रूम करावं लागेल. एका ठिकाणी तर नाही आहे शिल्लक, तर दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात 2 रूम आहेत, पण मग एका रूमचा भाडा 1800 म्हणतात. आणि जर तुम्हाला सिंगल मध्ये ऍडजस्ट होत असेल तर मग आम्ही 2 गादे देऊ म्हणे 300 रुपयात. त्यांना पण रूम भेटली का नाही माहिती नाही. यांचे चाललंय चक्कर मारायचं का. रात्रीचं वाजले 11. आमचे गेले तर रूम बघायला कशी आहे काय. इथं 200-300 रुपयाला रूम भेटते, पण ते 1800 रुपये बोलत आहे एक रूमसाठी. तर इथं आम्हाला 1000 रुपयामध्ये रूम भेटली आहे. आणि इथं झोपले आहे अंशू. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.